नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास इयत्ता 11वीचं हे पुस्तक आपण आपल्या युट्यूबवर सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मोफतपणे शिकवत आहोत. या पुस्तकातील समाज सुधारक हा घटक या ठिकाणी पूर्णत्वास नेलेला आहे. आता आपण दुसरा महत्वाचा घटक या ठिकाणी शिकणार आहोत, ते म्हणजे महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी. लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण भारतीय स्वातंत्र्य लढा अभ्यासतो तेव्हा या स्वातंत्र्य लढ्यामध्ये दोन महत्वाचे घटक, दोन महत्वाचे पैलू आपल्याला पाहायला भेटतात. एक आहे ती म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ आणि दुसरी आहे ती म्हणजे समतेची चळवळ. लक्षात घ्या, चळवळ स्वातंत्र्याची असो किंवा समतेची असो, या दोन्ही चळवळीमध्ये जे पण राष्ट्रनायक आपण या ठिकाणी पाहतो त्या राष्ट्रनायकांची विचारसरणी 19व्या शतकातील महाराष्ट्रानं निर्माण केली होती असं एकंदरीत पाहायला भेटतं. महाराष्ट्रामध्ये जर आम्ही या ठिकाणी पाहिलं, परमहंस मंडळी, त्याच नंतर या ठिकाणी प्रार्थना समाज, आर्य समाज आणि सत्यशोधक समाज या महत्वाच्या संघटना या ठिकाणी स्थापन झाल्या आणि या संघटनांच्या माध्यमातून हजारो कार्यकर्ते, हजारो समाज सुधारक, हजारो राष्ट्रपुरुष या ठिकाणी निर्माण झाले, ज्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला आणि या देशामध्ये असणारी सामाजिक विषमता नष्ट करून समतेच्या आधारावर समतामूलक समाज रचना स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न केलेले आहे असं एकंदरीत दिसतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, 20व्या शतकातील महाराष्ट्राचा वैचारिक वारसा हा 19व्या शतकातील धार्मिक संघटनातून जन्माला आला असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आज आपण एका अत्यंत महत्वपूर्ण संघटनेवर चर्चा करणार आहोत. ती संघटना आहे ती म्हणजे प्रार्थना समाज. लक्षात घ्या, प्रार्थना समाजावर काम करण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये या प्रकारे धार्मिक संघटना ज्या आहेत या जन्माला का बरं आल्या त्याबद्दलची माहिती जी इयत्ता 11वीच्या पुस्तकात आहे ती आपण या ठिकाणी पाहूया, जेणेकरून याचं बॅकग्राऊंड पण तुमच्या लक्षामध्ये या ठिकाणी येईल. लक्षात घ्या, जे कोण विद्यार्थी राज्यसेवा कंबाईनच्या परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थी मित्रांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन जरूर आपल्या मोबाईलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. खूप सारा बॅचेस इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या ठिकाणी मिळतील, ज्या माध्यमातून इतिहास हा विषय तुमचा आवडीचा विषय या ठिकाणी बनेल आणि या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळेल. तर लक्षात घ्या, प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन या ठिकाणी सर्च करा, ते डाउनलोड करा आणि तुम्हाला हवी असणारी स्पर्धा परीक्षा ती त्या संदर्भातील जी बॅच आहे ती तुम्ही या ठिकाणी इथं जरूर या ठिकाणी जॉईन करू शकता. अगदी 10 रुपयापासून ते 25,000 पर्यंतच्या बॅचेस इथे या ठिकाणी उपलब्ध आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर मित्रांनो, सुरू करूया आपण आजचं महत्वाचं या ठिकाणी सेशन. आता बघा, इथं म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी. आता यामध्ये म्हटलेलं आहे, व्यापाराच्या निमित्तानं आलेल्या इंग्रजांनी या देशात आपली सत्ता स्थापन केली, पुढे ते राज्यकर्ते बनले. त्यांच्याच राजवटीमुळे महाराष्ट्रात नव्या युगाचा या ठिकाणी प्रारंभ झाला. नव्या युगाचा काय झालाय तर प्रारंभ झाला आहे असं म्हटलेलं आहे. इंग्रजांबरोबर ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रामध्ये दाखल झाले. इंग्रजांच्या सोबत कोण आले तर ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रामध्ये आले. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये हे ख्रिश्चन मिशनरी कधी आले तर 1813च्या चार्टर ऍक्ट नंतर. 1813चा चार्टर ऍक्ट आहे, या कायद्यामध्येच सर्वप्रथम ख्रिश्चन मिशनरांना भारतामध्ये त्यांचा धर्म प्रचार करण्याची परवानगी या ठिकाणी देण्यात आल्याचं दिसून येतं. तर ख्रिश्चन मिशनरी महाराष्ट्रात दाखल झाले. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचं कार्य करणारे लोक. ख्रिश्चन धर्माच्या प्रचाराचं कार्य करणारे लोक. ख्रिश्चन धर्म प्रसार करणाऱ्या संस्थांना मिशन आणि धर्म प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना मिशनरी म्हणतात, अशा प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणजे ख्रिश्चन मिशनरी कोण आहे, जे ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार करतायत असे लोक जे आहे त्यांना या ठिकाणी ख्रिश्चन मिशनरी असं या ठिकाणी म्हटलं जातं. हे इथे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पहा, पुढे म्हणलेल्या या मिशनरांनी देशभर सेवाभावी मार्गाचा अवलंब करून मोठ्या चिकटेनं ख्रिश्चन धर्माचा प्रचार प्रसार केला. याचबरोबर त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. म्हणजे लक्षात घ्या, जेव्हा ख्रिश्चन मिशनरी 1813 नंतर या भारतामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा त्यांचा उद्देश आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करणं होतं. मात्र या ख्रिश्चन मिशनरांनी धर्म प्रसार करत असताना भारतातील कनिष्ठ जात समूहासोबत या ठिकाणी संबंध स्थापित केले आणि ज्या समाजानं या कनिष्ठ वर्गांचे सर्व अधिकार नाकारले होते त्या समाजाला यांनी कवटाळलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आणि या समाजापर्यंत यांनी आपलं समतेचं, बंधुत्वाचं, प्रेमभावाचं तत्व जे आहे, जे ख्रिश्चन धर्मामध्ये होतं
त्याचा प्रचार प्रसार यांनी इथे या ठिकाणी केल्याचं पाहायला भेटतं. परिणाम असा झाला की हा कनिष्ठ वर्ग हा ख्रिश्चन धर्माकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला आणि यांनी या ठिकाणी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार देखील मोठ्या प्रमाणावर केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे असं म्हटलेलं आहे की भारतीय समाजातील जातीच्या समस्या असू द्या, त्यानुसार जाती निर्मूलन, शिक्षण, स्त्रियांचे विविध प्रश्न, आरोग्यविषयक जागृती, आदिवासी आणि गरीब लोकांच्या साठी केलेलं कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचं आहे. म्हणजे ख्रिश्चन मिशनरांनी केवळ त्यांचा धर्मप्रचार केला नाही, तर भारतातील ज्या काही मागास जातीच्या लोक आहेत किंवा ज्या काही स्त्रियांच्या समस्या आहेत, आदिवासींच्या समस्या आहेत, त्यांचं निराकरण करण्याचं कार्य त्या ख्रिश्चन मिशनरांच्या माध्यमातून झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे असं म्हटलेलं आहे, दीन दुबळ्यांसाठी आरोग्य सेवा यांनी या ठिकाणी पुरवलेली आहे. मोफत औषधोपचार यांनी या ठिकाणी केलेले आहेत. रोग पीडितांची सेवा केलेली आहे. दुष्काळ असू द्या, महापूर असू द्या, साथीचे रोग या ठिकाणी असू द्या, या संकट काळात लोकांना या संकट काळात लोकांना मदतीचा हात हे ख्रिश्चन मिशनरांनी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. त्यांच्या या सेवाभावी समाजसेवेमुळे महाराष्ट्रात समाज आणि धर्म सुधारणा चळवळीला चालना मिळालेली आहे असं एकंदरीत या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे लक्षात घ्या, हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी डिस्कस केलेला आहे की धार्मिक सुधारणा चळवळीची जी पार्श्वभूमी आहे ही ख्रिश्चन मिशनरांमधनं निर्माण झालेली आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. कारण सन 1818 जेव्हा या ठिकाणी चार्टर ऍक्ट बनला, त्या चार्टर ऍक्टच्या माध्यमातून ख्रिश्चन मिशनरी भारतामध्ये धर्मप्रचार करण्यासाठी आले. मात्र केवळ धर्मप्रचारावर लक्ष केंद्रित न करता त्यांनी भारतीय समाजातील दबलेल्या पिचलेल्या समाजाचे दुःख जे आहे ते निवारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या समस्या ज्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये असणारी जाती व्यवस्था, भारतामध्ये असणारे स्त्रियांचे विविध प्रकारचे प्रश्न, आदिवासींचं होणारं उत्पीडन, या सर्व लोकांच्या समस्यांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. याचबरोबर दुष्काळ असू द्या, महापूर या ठिकाणी असू द्या, साथीचे रोग असू द्या, या कार्यकाळामध्ये जे दबलेले पिचलेले आणि जे त्रस्त असणारे लोक आहे त्यांना मदतीचा हात त्यांनी या ठिकाणी दिला. हे करत असतानाच ख्रिश्चन धर्मीय लोकांनी या ठिकाणी भारतीय धर्मामध्ये असणारे दोष हे भारतीय समाजाला सांगण्याचा देखील प्रयत्न केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. परिणाम असा झाला, एका बाजूने ख्रिश्चन धर्मीयांच्या सेवाभावी वृत्तीचा परिणाम भारतीय समाजावर होऊन भारतीय समाज ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाला, तर दुसऱ्या बाजूला भारतीय समाजामध्ये असणारे दोष ख्रिश्चन मिशनरांच्या माध्यमातून भारतीय समाजाला समजू लागले आणि त्यातूनच आता भारतीय धर्मामध्ये सुधारणा घडवून आणणं हे गरजेचं आहे या प्रकारचा विचार समोर येतो आणि तिथूनच धार्मिक सुधारणा चळवळ या ठिकाणी जन्माला येते असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या प्रकारची ही महत्वाची पार्श्वभूमी भारतीय धर्म सुधारणा चळवळीची राहिलेली आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. पुढे आपल्याला पाहायला भेटतं प्रार्थना समाज. आता लक्षात घ्या, इयत्ता 11वीच्या या पुस्तकामध्ये थेट धर्म सुधारणा चळवळीचा अभ्यास करताना थेट प्रार्थना समाजावरच या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु लक्षात घ्या, दोन महत्वाच्या संघटना, ज्या संघटनांवर इथे या ठिकाणी प्रकाशझोत टाकलेला नाही. पहिली संघटना आहे ती म्हणजे कलकत्त्यामधली बंगाल प्रांतातील ब्राह्मो समाजाची चळवळ आणि त्याचबरोबर मुंबई प्रांतामध्ये स्थापन झालेली परमहंस सभा. लक्षात घ्या, या दोन संघटना ज्या आहेत, या दोन संघटना या टॉपिकमध्ये अभ्यासणं हे खूप जास्त गरजेचं आहे. मात्र पुस्तकाचं नाव महाराष्ट्राचा इतिहास असल्या कारणामुळं ब्राह्मो समाजाबद्दल इथे या ठिकाणी या पुस्तकामध्ये कसल्या प्रकारची माहिती नाहीये. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, या ठिकाणी परमहंस सभा जी आहे त्या परमहंस सभेची माहिती इथे या ठिकाणी असायला हवी होती, मात्र परमहंस सभेची माहिती इथे या ठिकाणी दिलेली नाहीये. आपण आपल्या बॅचमध्ये परमहंस सभा, ब्राह्मो समाज डिटेलपणे या ठिकाणी शिकवलेला आहे. जे कोण विद्यार्थी या ठिकाणी इंटरेस्टेड असतील त्यांनी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हवी असणारी बॅच जर का जॉईन केली, महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित कंबाईनची बॅच जर जॉईन केली तर तुम्हाला त्यामध्ये इन डिटेलपणे धर्म सुधारणा चळवळीबद्दलची माहिती या ठिकाणी मिळेल. तर आता इथं प्रार्थना समाज दिलेला आहे, तर प्रार्थना समाजापासूनच आता आपण या ठिकाणी सुरुवात करूया. परंतु ही सुरुवात करण्याच्या आधी मी तुम्हाला याची पार्श्वभूमी जरूर या ठिकाणी इथं सांगण्याचा प्रयत्न करेल. जसं की पहा, मी इथं तुम्हाला या ठिकाणी म्हणालो
की परमहंस सभा जी आहे, तर परमहंस सभा नावाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण संघटन, परमहंस सभा म्हणा किंवा परमहंस मंडळी म्हणा, तर परमहंस सभा किंवा परमहंस मंडळी सन 1849ला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी स्थापन करण्यात आली. खास करून मुंबई प्रांतामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्या माध्यमातून हे संघटन या ठिकाणी स्थापन झालं. या संघटनेमध्ये बऱ्यापैकी लोक हे उच्चवर्णीय समाजाचे या ठिकाणी होते आणि या संघटनेचा मुख्य उद्देश भारतातील जाती व्यवस्था जी आहे, तर त्या जाती व्यवस्था, जाती प्रथा समाप्त करणं असा या ठिकाणी होता. परंतु दुर्दैव असं होतं की या संघटनेचा उद्देश जरी उदात्त असला तरी या संघटनेचे लोक जे आहे यांना सामाजिक रोषाला सामोरं जाण्याचं धैर्य यांच्यामध्ये या ठिकाणी नव्हतं. परिणाम काय झाला की 1860 रोजी परमहंस सभेच्या सदस्यांची नोंदवही जी आहे, परमहंस सभेच्या सदस्यांची नोंदवही ही या ठिकाणी चोरीला गेली. ज्याचा परिणाम या ठिकाणी असा झाला की या ठिकाणी आपली नावं आता समाजासमोर येईल, आपली नावं आता उघड होईल आणि म्हणून मग आपल्यावर देखील जाती बहिष्कृत करण्याचा प्रसंग या ठिकाणी ओढवेल. यामुळं या संघटनेच्या सदस्यांनी आता इथून पुढे म्हणजे 1860 नंतर यांनी परमहंस सभेच्या बैठकींना उपस्थित राहणंच या ठिकाणी सोडून दिलेलं होतं, असं एकंदर दिसतं. म्हणजे आपल्याला हे म्हणावं लागेल की 1849ला स्थापन झालेलं परमहंस सभेचं संघटन हे 1860ला किंवा 1860च्या दशकामध्ये समाप्त झालेलं आहे, असं या ठिकाणी पाहता येईल. आता पहा, परमहंस सभेच्याही आधी बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाज नावाचा एक अत्यंत महत्वाचं संघटन राजाराम मोहन राय यांच्या माध्यमातून सन 1828ला स्थापन करण्यात आलं होतं, असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, 1828ला ब्राह्मो समाजाची स्थापना झाली. या संघटनेचा पण मुख्य उद्देश भारतीय समाजात असणारे कर्मकांड दूर करणं, एकेश्वरवादाचा स्वीकार या ठिकाणी करणं, जाती व्यवस्था समाप्त करून स्त्री शिक्षणाचा पुरस्कार या ठिकाणी करणं, यांसारख्या विविध गोष्टींवर या संघटनेनं विशेष भर दिला होता, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता झालं काय, 1833ला ब्राह्मो समाजाचे जे करते समाज सुधारक होते राजाराम मोहन राय, त्यांचं 1833ला निधन झालं. त्यानंतर या ठिकाणी पाहायला असं भेटतं की द्वारकानाथ टागोर जे आहे, देवेंद्रनाथ टागोर यांचे वडील द्वारकानाथ टागोर यांच्या खांद्यावर या संघटनेची या ठिकाणी जबाबदारी आली. पुढे पाहायला भेटतं जे देवेंद्रनाथ टागोर आहे, या देवेंद्रनाथ टागोरांनी एक संघटन सुरू केलं होतं. ज्या संघटनेचं नाव होतं ते म्हणजे आत्मीय सभा. ही आत्मीय सभा समाप्त करून 1844 साली ब्राह्मो समाजाची धुरा ही या ठिकाणी देवेंद्रनाथ टागोरांनी आपल्या खांद्यावर घेतलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. 1844 पासून देवेंद्रनाथ टागोर हे या संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख संघटक बनल्याचं दिसून येतं. आता यांच्या या संघटनेमध्ये 1856 साली एक अत्यंत महत्वाच्या व्यक्तीनं प्रवेश केला होता, ज्या व्यक्तीचं नाव होतं केशवचंद्र सेन. नाव नीट लक्षात या ठिकाणी असू द्या. केशवचंद्र सेन जे होते, तर या केशवचंद्र सेन यांनी 1856 साली ब्राह्मो समाज जो होता, हा ब्राह्मो समाज या ठिकाणी जॉईन केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आणि 1856 नंतर संपूर्ण भारतभर केशवचंद्र सेन जे आहे ते या ठिकाणी ब्राह्मो समाजाच्या विचाराचा प्रचार प्रसार करण्यासाठी या ठिकाणी भारत भ्रमण करतात, असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता इथे पाहायला असं भेटतं की हे परमहंस मंडळी जे आहे ही 1860 साली या ठिकाणी समाप्त झालेली आहे. आणि त्यानंतर हे केशवचंद्र सेन 1864 साली हे मुंबई प्रांतामध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. 1864 साली हे केशवचंद्र सेन मुंबई प्रांतामध्ये आले. मुंबईचे पहिले पदवीधर जे होते, ज्यामध्ये न्यायमूर्ती रानडे आहे, ज्यामध्ये आर.जी. भांडारकर आहे, त्याचबरोबर वामन आबाजी मोडक या ठिकाणी आहे, बाळ मंगेश वागळे आहे, आत्माराम पांडुरंग तरखडकर आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर आहे. तर या सर्व लोकांनी एकत्र येऊन या केशवचंद्र सेन यांची एक बैठक मुंबई प्रांतामध्ये 1864 साली लागू केली. आणि त्यानंतर
या केशवचंद्र सेन यांच्या विचारांना प्रभावित झालेल्या लोकांनी सन 1867 साली एक संघटन पुन्हा एकदा स्थापन केलं. त्या संघटनेचं नाव होतं प्रार्थना समाज. त्या संघटनेचं नाव होतं प्रार्थना समाज. अशा प्रकारे हा एक महत्वाचं संघटन हे मुंबई प्रांतामध्ये निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता नीट समजून घ्या मित्रांनो, या दरम्यानच्या काळामध्ये 1857चा विद्रोह झाला होता. 1857चा विद्रोह झाल्यानंतर पाहायला असं भेटतं की राणी सरकार जी होतं, तर राणीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला 1858ला आणि तिनं भूमिका अशी घेतली की आम्ही आता ईस्ट इंडिया कंपनीचं सरकार बरखास्त करत आहोत आणि आता आम्ही क्राऊनची स्थापना इथे या ठिकाणी करत आहोत. भारत आता क्राऊनच्या अधिपत्याखाली जाईल, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी राणीनं घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. हे घेत असताना राणीच्या जाहीरनाम्यामध्ये हा देखील एक महत्वाचा मुद्दा होता की इथून पुढे आता आम्ही या ठिकाणी भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, ब्रिटिश राज्यकर्त्यांचं धोरण असं होतं की आता इथून पुढे आम्ही भारताच्या सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये कसल्या प्रकारे हस्तक्षेप करणार नाही. या प्रकारची ती भूमिका ही यांनी या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग केशवचंद्र सेन सारख्या सुधारकांनी संपूर्ण भारतभर या ठिकाणी फिरून या प्रकारे भारतामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आता समाजातच पुढे आलं पाहिजे. शिकल्या सवरलेल्या तरुणांनीच पुढे येऊन सुधारणा घडवून आणली पाहिजे, यासाठी प्रयत्न केशवचंद्र सेन यांनी केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि त्याच माध्यमातून प्रार्थना समाजाची स्थापना 1867 साली करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. आता लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं या पद्धतीचं होत असताना प्रार्थना समाजाची स्थापना झाली. प्रार्थना समाजाबद्दल काय महत्वाची इन्फॉर्मेशन आहे ती आता आपण इयत्ता 11वीच्या पुस्तकातून पाहूया. लक्षात घ्या, जी महत्वाची इन्फॉर्मेशन जी या पुस्तकात मिसिंग होती ते मी तुम्हाला सांगितलेली आहे. सर्वांना समजले असेल अशी अपेक्षा या ठिकाणी करतो. आता पुढे म्हणलेले आहे, ब्राह्म समाजाचे एक प्रभावशील नेते होते केशवचंद्र सेन. ते मुंबईत आले आणि त्यांच्या प्रेरणेतून दादोबा पांडुरंग तरखडकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च सन 1867 रोजी मुंबईमध्ये प्रार्थना समाजाची स्थापना केलेली आहे. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडण्याचं एकंदरीत दिसतंय. पुढे असं म्हणलेलं की या समाजामध्ये पुढे न्यायमूर्ती NG चंदावरकर, न्यायमूर्ती MG रानडे आणि त्याचबरोबर डॉक्टर राघव भंडारकर इत्यादी विचारवंत इथे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडल्याचं एकंदरीत दिसतं. पुढे असं म्हटलेलं आहे, प्रार्थना समाज स्थापन झाला आणि या प्रार्थना समाजाचं मुखपत्र हे सुबोध पत्रिका या ठिकाणी होतं असं इथं सांगितलेलं आहे. तर साहजिकच पाहायला भेटतं 1867ला प्रार्थना समाज या ठिकाणी स्थापन झाला आणि 1870ला सुबोध पत्रिका जी आहे ही सुबोध पत्रिका सुरू करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. लक्षात ठेवा मित्रांनो, सुबोध पत्रिका जी आहे हे प्रार्थना समाजाचं मुखपत्र होतं आणि हे जे मुखपत्र होतं या मुखपत्राचे संपादक म्हणजे सुबोध पत्रिकेचे संपादक जे आहे हे भाऊसाहेब वैद्य होते. हे नाव आपल्या या पाठ्यपुस्तकातून मिसिंग झालेलं आहे. तर हे नाव या ठिकाणी लक्षात ठेवा, भाऊसाहेब वैद्य. तर भाऊसाहेब वैद्य यांनी सुबोध पत्रिकेचं संपादन केलं होतं असं एकंदरीत दिसतं. प्रार्थना समाजामध्ये जे जे कोण लोक सहभागी होते ते सर्वच्या सर्व सुबोध पत्रिकेमध्ये लिखाण करत होते. हा मुद्दा लक्षात घ्या. जसं की वीरा शिंदे प्रार्थना समाजाचे सदस्य होते तेव्हा त्यांनी सुबोध पत्रिकेमधनं लिखाण केलं होतं असं पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. त्याचबरोबर भाऊसाहेब वैद्य यांच्याबद्दल अजून एक महत्वाची इन्फॉर्मेशन लक्षात घ्या की सन 1927ला जेव्हा प्रार्थना समाजाला किंवा प्रार्थना समाजाच्या स्थापनेला 50 वर्ष पूर्ण झाले तेव्हा या भाऊसाहेब वैद्यांनी प्रार्थना समाजाचा इतिहास या नावाचा महत्वाचा ग्रंथ सन 1927ला प्रसिद्ध केलेला आहे असं एकंदरीत दिसतं. म्हणजे भाऊसाहेब वैद्य दोन दृष्टिकोनातून तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. एक म्हणजे सुबोध पत्रिकेचे संपादक आणि त्याचबरोबर 1927ला प्रार्थना समाजाचा इतिहास ते लिहित आहेत.
तर हा एक मुद्दा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. पुढे असं म्हटलेलं आहे यातूनच प्रार्थना समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला जात होता, म्हणजे सुबोध पत्रिकेतून. आणि मुंबईतील गिरगाव विभागात या समाजानं स्वतःची एक इमारत या ठिकाणी देखील बांधली होती. या प्रकारची माहिती इथे या ठिकाणी दिलेली आहे, हे लक्षात घ्या. आता नीट समजून घ्या मित्रांनो, प्रार्थना समाज या पद्धतीचा अभ्यासत असताना न्यायमूर्ती रानडे आणि आर जी भांडारकर या दोघांनी प्रार्थना समाजाची तत्व प्रणाली निश्चित केलेली आहे आणि हा समाज कोणकोणत्या तत्वांवर काम करेल या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली आहे. लक्षात घ्या, यासाठी न्यायमूर्ती रानडेंनी एकेश्वरवादियांची कैफियत किंवा एकेश्वर निष्ठांची कैफियत या प्रकारचा महत्वाचा ग्रंथ लिहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर या ग्रंथावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, एकेश्वरवाद्यांची किंवा एकेश्वर निष्ठांची कैफियत या प्रकारचा ग्रंथ कोणी लिहिला, तर न्यायमूर्ती रानडेंनी लिहिलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपण या ठिकाणी पाहूया. लक्षात घ्या, इथं म्हणलेलं आहे प्रार्थना समाजाची तत्व. प्रार्थना समाजाची काय काय तत्व आहे याबद्दलची माहिती या 11वीच्या पुस्तकात तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. जसं की परमेश्वर एक आहे, म्हणजे एकेश्वरवादाचा स्वीकार यांनी केल्याचा एकंदरीत दिसतं. सर्व विश्वाचा निर्माता तो परमेश्वर आहे. तो चिरंतर आहे, अनाकलनीय आहे आणि निराकार आहे. तो सर्व शक्तिमान, दयाळू आणि पवित्र आहे. या प्रकारची भूमिका यांनी या ठिकाणी घेतली. म्हणजे परमेश्वर हा एक आहे. तर या प्रकारे ब्राह्मण समाजाची जी भूमिका होती एकेश्वरवादाची, तीच भूमिका प्रार्थना समाजाची पण राहिलेली आहे असं एकंदरीत दिसतं. पुढचा मुद्दा आहे सत्य, सदाचार आणि भक्ती. लक्षात घ्या, सत्य, सदाचार आणि भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहे. या प्रकारची भूमिका मांडली आहे, सत्य, सदाचार आणि भक्ती. तर मुद्दा नीट समजून घ्या की या संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रातील संत चळवळ जी होती, भक्ती चळवळ जी होती, त्याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा या संघटनेनं या ठिकाणी दिलेला होता असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर मुद्दा नीट समजून घ्या, भक्ती चळवळ जी होती, त्या भक्ती चळवळीने महाराष्ट्रामध्ये जी वैचारिक बैठक निर्माण केली होती, त्याचा पुरस्कार या प्रार्थना समाजानं केला होता असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. पुढे म्हटलेलं आहे, परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र आध्यात्मिक उन्नती या ठिकाणी होते. आता बघा, इथं खूप महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की बघा, त्या कालखंडामध्ये ईश्वराची पूजा अर्चा करायची आहे, परमेश्वरासाठी नवस या ठिकाणी तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नवस करायचा आहे. तर या प्रकारच्या बऱ्याचशा कर्मकांड या ठिकाणी त्या काळामध्ये होते. म्हणजे ईश्वराला खुश करा, ईश्वर तुम्हाला काहीतरी फलप्राप्ती या ठिकाणी देईल, ही जी भूमिका होती त्या भूमिकेला फाटा देण्याचं कार्य प्रार्थना समाजाने या ठिकाणी केलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. त्यांनी सरळ म्हटलेलं आहे की परमेश्वराची प्रार्थना केल्यामुळं भौतिक प्रगती होणार नाही. सरळ सरळ म्हटलेलं आहे, भौतिक प्रगती होणार नाही, तुमच्याकडे पैसा भरपूर येणार नाही, तुम्हाला संतान होणार नाही किंवा तुमच्याकडे कसल्या प्रकारची सुबत्ता येणार नाही, परंतु एक गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे तुमची आध्यात्मिक उन्नती या ठिकाणी होऊ शकते, तुमच्या आत्म्याची शुद्धी होऊ शकते, आध्यात्मिक प्रगतीकडे तुम्ही जाऊ शकता. या प्रकारची स्पष्टपणे भूमिका प्रार्थना समाजाने घेतलेली. म्हणजे परमेश्वराची पूजा अर्चा केल्याने, परमेश्वराची भक्ती केल्याने, परमेश्वराची प्रार्थना केल्यामुळं भौतिक प्रगती होणार नाही, भौतिक प्रगतीसाठी तुम्हाला स्वतःला कष्ट करावं लागेल, स्वतःला राबवावं लागेल, ही भूमिका त्यांनी घेतली आणि सांगितलं की त्यांनी काय होईल, तर भक्ती प्रार्थना परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर तुमची आध्यात्मिक उन्नती होऊ शकते. या प्रकारची भूमिका इथे यांनी मांडलेली आहे. मूर्तीपूजा परमेश्वराला मान्य नाही, म्हणजेच मूर्तीपूजेला विरोध केलेला आहे. परमेश्वर अवतार घेत नाही, त्याचबरोबर मूर्तीपूजेच्या सोबत अवतारवादाला पण इथे या ठिकाणी विरोध केल्याचं एकंदरीत दिसतं. जसं की आपल्या समाजामध्ये धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे की विष्णूचे 10 अवतार आहे, तर त्या प्रकारच्या अवतारवादाला यांनी विरोध या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. असं म्हणलं, जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येईल तेव्हा ईश्वर या ठिकाणी विविध रूपाने अवतार घेईल. या प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांना यांनी अत्यंत वैचारिक पद्धतीने खोडून काढलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर मूर्तीपूजेला विरोध आहे, अवतारवादाला विरोध आहे. त्याचबरोबर परमेश्वरानं कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत, हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. बघा, भारतीय समाज जर आम्ही पाहिला तर या भारतीय समाजामध्ये वेदांना महत्वाचे या ठिकाणी स्थान या ठिकाणी आहे.
वेदांमध्ये जसं लिहिलेलं आहे तेच प्रमाण माना या प्रकारची भूमिका देखील त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रचलित होती. आजही काही लोक वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे तेच सर्व सत्य आहे, तेच सर्व मान्य आहे या प्रकारची भूमिका मांडतात. आता या मागची फिलॉसॉफी काय आहे? या मागची फिलॉसॉफी अशी आहे की वेदांची निर्मिती ईश्वराने केलेली आहे, तर ही भूमिका आहे. आणि मग वेदांच्या विरोधात जो कोण जाईल तो ईश्वराच्या विरोधात जाईल, आणि मग ईश्वर काय करेल त्याचा पुढचा जन्म त्याला नरकामध्ये देईल. या प्रकारची भूमिका ही भारतीय समाजामध्ये धर्म व्यवस्थेच्या माध्यमातून थोपवली गेली. मात्र या प्रकारच्या भूमिकेला प्रार्थना समाजानं सर्वप्रथम आव्हान या ठिकाणी दिलं आणि भूमिका या ठिकाणी मांडली. कोणताही धर्मग्रंथ, मग तो कोणत्याही धर्माचा असू द्या, तो काही ईश्वरानं केलेला नाही, तो मनुष्यानेच निर्माण केलेला आहे. म्हणजे वेदांची निर्मिती परमेश्वरांनी केली नसून ऋषीमुनींनी केलेली आहे. आणि ऋषीमुनी हे परमेश्वराचे अवतार नव्हते, तर तुमच्या आमच्यासारखे मनुष्य मात्रच होते. त्या प्रकारची भूमिका ते इथं मांडताना दिसतात. म्हणजे वेद हे अपौरुषीय आहे, लक्षात घ्या. वेद हे कशा आहेत? वेद हे अपौरुषीय आहेत या संकल्पनेला विरोध प्रार्थना समाजानं केला. म्हणजे प्रार्थना समाजाला काय म्हणायचं आहे? वेद हे अपौरुषीय आहेत नाही, तर वेद हे पौरुषीय आहेत. वेद कसे आहेत? हे पौरुषीय आहेत, म्हणजेच मानव जातीनंच निर्माण केलेले आहेत, कोणत्या तरी मनुष्यानंच निर्माण केलेले आहेत. ही भूमिका प्रार्थना समाज या ठिकाणी मान्य करत होता, असं एकंदर दिसतं. सर्व माणसं हे परमेश्वराची लेकरे आहेत. सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेनं या ठिकाणी वागावं, या प्रकारची भूमिका ख्रिश्चन धर्मामध्ये असणारी जी मानवतावाद होती, जी बंधुभावना होती, त्या बंधुभावनेचा पुरस्कार इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे आपल्याला पाहायला भेटतं प्रार्थना समाजानं हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्म सुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले. त्यात अस्पृश्यता निर्मूलन असेल, विधवा पुनर्विवाह आहे, स्त्री शिक्षण या ठिकाणी आहे, बालविवाहास विरोध आहे, विधवांचे केशवपन आहे, यांसारख्या विविध प्रकारचे भरीव कार्य हे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. आता नीट समजून घ्या मित्रांनो, की महाराष्ट्रात प्रार्थना समाजानं आपली एक वैचारिक पकड निर्माण केली. एक महत्वाची विचारसरणी, एक महत्वाची विचारधारा महाराष्ट्रामध्ये रुजवण्याचं कार्य प्रार्थना समाजाच्या माध्यमातून झालं. प्रार्थना समाजाशी संबंधित जे लोक होते त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये प्रार्थना समाजाचा विचार घेऊन या ठिकाणी कार्य केल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. प्रार्थना समाजाशी संबंधित 3 महत्वाचे पुढारी आपल्याला 20व्या शतकामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यापैकी एक होते नामदार गोखले किंवा गोपाळ कृष्ण गोखले. इथं नाव लिहितो मी, गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात घ्या, एक व्यक्ती होते जे प्रार्थना समाजाशी संबंधित राहिलेले आहे, प्रार्थना समाजाचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, गोपाळ कृष्ण गोखले. लक्षात घ्या, या गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 ला सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं, ज्याला आपण भारत सेवक समाज या नावानं संबोधतो. तर भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट ऑफ इंडिया या प्रकारच्या संघटनेची स्थापना ही या ठिकाणी गोपाळ कृष्ण गोखले यांनी केल्याचं दिसतं. भारत भूमीच्या सेवेसाठी कसल्या प्रकारच्या फळाची अपेक्षा न करता कडवे कार्यकर्ते निर्माण करता यावेत, या उद्देशासाठी सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना, भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळ कृष्ण गोखले करताना दिसून येतात. प्रार्थना समाजाशी संबंधित वीरा शिंदे देखील या ठिकाणी होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. विठ्ठल रामजी शिंदे हे प्रार्थना समाजाचे एक दुसरे महत्वाचे कार्यकर्ते या ठिकाणी होते. लक्षात घ्या, जेव्हा वीरा शिंदे प्रार्थना समाजाशी संबंधित होते तेव्हा त्यांनी सुबोध पत्रिकेमध्ये लिखाण पण केलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी उपासना, लक्षात घ्या, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, उपासना या नावाचं नियतकालिक देखील चालवलं होतं असं एकंदर दिसतं. लक्षात घ्या, अमेरिकेची एक स्कॉलरशिप यांना मिळाली होती एकेश्वरवादावर अभ्यास करण्यासाठी. तेव्हा लक्षात घ्या, प्रार्थना समाजाच्या वतीनं वीरा शिंदेंना लंडनला पाठवलं होतं आणि तिथं त्यांनी जगभरातील तिथं त्यांनी एकेश्वरवाद जो आहे तर त्या एकेश्वरवाद जगभरामध्ये जेवढे धर्म आहे तर त्या धर्मग्रंथांचा अभ्यास करून एकेश्वरवादाचा अभ्यास संशोधन त्यांनी या ठिकाणी केला होता. आणि ॲम्स्टरडॅममध्ये गेल्यानंतर ॲम्स्टरडॅममध्ये त्यांनी हिंदुस्थानचा उदार धर्म
या नावाचा एक महत्वाचा निबंध देखील वाचला होता असं एकंदर दिसत. वीरा शिंदेबद्दल 2-3 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. उपासना हे नियतकालिक त्यांनी सुरू केलं होतं. सुबोध पत्रिकेमध्ये लिखाण ते करत होते. एकेश्वरवादाचा अभ्यास करण्यासाठी त्यांना स्कॉलरशिप मिळाली, त्यामुळे ते लंडनला गेले आणि ॲम्स्टरडॅम मध्ये गेल्यानंतर त्यांनी हिंदुस्थानचा उदार धर्म या नावाचा निबंध वाचलेला आहे. या प्रकारचा मुद्दा वीरा शिंदेचा लक्षात ठेवा. या वीरा शिंदेंनी मुंबईमध्ये अस्पृश्यांचा सर्वांगीण विकास करता यावा यासाठी 1906 डिप्रेस क्लास मिशन या नावाचं संघटन स्थापन केलेलं होतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. हे संघटन मुंबईमध्ये होतं आणि 1911-12 दरम्यान हे पुण्यामध्ये स्थलांतरित करण्यात आलं असं एकंदरीत पाहायला भेटतं. याच बरोबर नाव नीट लक्षात घ्या, नारायण मल्हार जोशी. नारायण मल्हार जोशी हे नारायण मल्हार जोशी देखील प्रार्थना समाजाचेच कार्यकर्ते होते, हे या ठिकाणी लक्षात घ्या. तर या नारायण मल्हार जोशींवर प्रार्थना समाजाचा प्रभाव राहिलेला आहे आणि यांनी कामगारांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक महत्वाचं संघटन 1911 हे या ठिकाणी सुरू केलेलं होतं मुंबई प्रांतात. हा पण मुद्दा लक्षात घ्या, ज्याचं नाव होतं सोशल सर्व्हिस लीग. तर 1911 सोशल सर्व्हिस लीगची स्थापना नारायण मल्हार जोशी करतात. 1906 डिप्रेस क्लास मिशनची स्थापना वीरा शिंदे करतात आणि त्याचबरोबर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना गोपाळकृष्ण गोखले करतात. हे तिघही प्रार्थना समाजाशी संबंधित होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ही माहिती आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात दिलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं या समाजाने अनेक लोकोपयोगी कामं केलेली आहे. जसं की पंढरपूरमध्ये अनाथ बालकाश्रम यांनी स्थापन केल्याचं एकंदरीत दिसून येतं. तर लक्षात घ्या, नाव लक्षात घ्या, उमाया लालशंकर. उमाया लालशंकर जे आहे हे उमाया लालशंकर हे या ठिकाणी होते प्रार्थना समाजाचे वन ऑफ द फाउंडर. तर या उमाया लालशंकरच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये अनाथ बालका आश्रमची स्थापना करण्यात आली होती. हा मुद्दा लक्षात घ्या. ही घटना आहे 1870च्या दशकामधील. आता बघा, नीट समजून घ्या, याच्या आधी म्हणजे 1863-64 दरम्यान महात्मा ज्योतिराव फुलांनी पण अनाथ बालका आश्रम स्थापन केलं होतं पुण्यामध्ये, हे लक्षात घ्या. म्हणजे फुल्यांच्या टेक्स्टमध्ये आपण या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की ज्या विधवा त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेले आहेत, त्या गरोदर राहिलेल्या आहेत, अशा विधवांची बाळांपण फुले जांपत्यानं केलेलं आहे आणि ती जी मुलं आहेत, त्यांच्या उदरातून जन्माला आलेली जी मुलं आहे, त्यांचा सांभाळ करण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी या ठिकाणी 1863-64 अनाथ बालक आश्रम स्थापन केलं आणि त्यानंतर त्यांचा आदर्श समोर ठेवून प्रार्थना समाजाच्या वतीनं पंढरपूरमध्ये अनाथ बालक आश्रम उमाया लालशंकरच्या माध्यमातून निर्माण करण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. पुढे पाहायला भेटतं मजुरांसाठी मुंबईमध्ये प्रार्थना समाजानं रात्रशाळा देखील सुरू केल्या होत्या, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. तर मजुरांसाठी त्यांनी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. सावित्रीबाई फुलेंनी पण सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून मजुरांसाठी रात्रशाळा या ठिकाणी सुरू केल्या होत्या. हा पण मुद्दा या ठिकाणी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे म्हटलेलं आहे आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संघटना स्थापन केली असं इथं म्हटलेलं आहे. मात्र हा मुद्दा नीट समजून घ्या, जरी हे प्रार्थना समाजामध्ये समाविष्ट केलं असलं तरी आर्य महिला समाज हे संघटन हे पंडिता रमाबाई ज्या होत्या तर त्या पंडिता रमाबाई यांचं होतं. तर पंडिता रमाबाई ज्या आहेत तर त्या पंडिता रमाबाईंनी आर्य महिला समाज या नावाचं संघटन केलं आणि प्रार्थना समाजामध्ये जे पण लोक होते त्या सर्व लोकांनी या पंडिता रमाबाईंच्या या कार्याला म्हणजे आर्य महिला समाज या संघटनेला पाठिंबा दिला होता. मग त्यामध्ये कीर्ती तेलंग होते, न्यायमूर्ती रानडे होते, आरजी भांडारकर देखील होते. तर हे सगळी मंडळी, न्यायमूर्ती चंदावरकर देखील होते. तर या सर्व लोकांनी पंडिता रमाबाईंच्या आर्य महिला समाजाला पाठिंबा दिला आणि एक कायदेशीर सल्लागार म्हणून ते इथे या ठिकाणी कार्य करताना देखील या ठिकाणी पाहायला भेटतंय. पुढे असं म्हटलं की असं कार्य करून सुद्धा हा समाज हिंदू धर्मियांना आपल्या कार्यात सामावून घेऊ शकला नाही. तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे एवढं भरीव कामगिरी असताना पण प्रार्थना समाज जो होता
हा हिंदू धर्मियांपर्यंत पोहोचू शकला नाही किंवा हिंदू धर्मियांना, साऱ्याच हिंदू धर्मियांना आपल्या कार्यामध्ये तो या ठिकाणी सामावून घेऊ शकला नाही. याचं काय कारण आहे? हे कारण आपल्या इयत्ता 11वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. तर हे कारण खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. मग यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, आता भविष्यामध्ये असे प्रश्न येतील. प्रश्न उमाया लाल शंकरवर विचारला जाणार नाही, ना उपासनावर विचारला जाईल. प्रश्न विचारले जाईल तर इथं की काय कारण आहे प्रार्थना समाज हिंदू धर्मियांना आपल्या संघटनेत सहभागी करून घेऊ शकला नाही. त्याचं कारण दिलेलं आहे, समाजाच्या अनुयायांच्या कृतीत आणि वर्तनात विसंगती या ठिकाणी होती. कृती समाजाच्या अनुयायांमध्ये कृतीत आणि त्यांच्या वर्तनामध्ये काय आहे, विसंगती आहे असं म्हटलेलं आहे. आता याचं एक्सप्लेनेशन काय आहे ते पण मी तुम्हाला इथे या ठिकाणी समजावून सांगतो. आता पहा, प्रार्थना समाज स्थापन झाली परमहंस सभेच्या नंतर. आता दिसून असं येतं, परमहंस सभा संघटन होतं, मात्र या संघटनेचा लोप का बरं पावला? कारण या संघटनेमध्ये जे लोक सहभागी होते त्या लोकांना सामाजिक बहिष्कार आपल्यावर होईल अशी भीती होती. तोच कित्ता प्रार्थना समाजामध्ये पण गिरवला. प्रार्थना समाजाच्या लोकांना पण असं भीती वाटत होती की आपलं हे जे कार्य जे आहे हे आपण आणखीन प्रखरपणे या ठिकाणी पुढे नेलं तर आपल्यावर आपले ज्ञाती बांधव सामाजिक बहिष्कार टाकतील, आणि म्हणून त्या भूमिकेतून हे लोक समाज सुधारणा तर करत होते, मात्र ते समाज सुधारणा या ठिकाणी भीती मनामध्ये बाळगून या ठिकाणी करत होते असं एकंदरीत दिसतं. याचं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो. न्यायमूर्ती के.टी. तेलन. न्यायमूर्ती के.टी. तेलन प्रार्थना समाजाच्या बैठकीला सातत्यानं हजर राहिलेले आहेत, मात्र न्यायमूर्ती के.टी. तेलंनी प्रार्थना समाजाचं सदस्यत्व कधीच स्वीकारलं नाही. हा एक महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरं उदाहरण मला या ठिकाणी इथं द्यावंसं वाटेल ते म्हणजे न्यायमूर्ती रानडेंचं. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून विधवा पुनर्विवाह झाली पाहिजे आणि बालविवाह बंद करून प्रौढ विवाहांना तुम्ही चालना दिली पाहिजे या प्रकारच्या मतांचा प्रचार प्रसार हे एम.जी. रानडे सातत्यानं करत होते. मात्र जेव्हा एम.जी. रानड्यांवर वेळ आली तेव्हा त्यांची पहिली पत्नी दगावल्यानंतर दुसरा विवाह करण्याची वेळ आली तेव्हा एम.जी. रानड्यांनी विवाह एका विधवेसोबत न करता एका आपल्यापेक्षा कैक पटीनं लहान असणाऱ्या मुलीसोबत म्हणजे रमाबाई रानड्यांसोबत केलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. म्हणजे कार्य यांच्या अनुयांच्या कृतीत आणि वर्तनामध्ये काय आहे, विसंगती आहे. हा एक दुसरा मुद्दा. अजून एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला इथं जरूर या ठिकाणी सांगेल. लक्षात घ्या, हे संघटन जाती व्यवस्थेच्याही विरोधामध्ये होतं. जाती व्यवस्था समाप्त झाली पाहिजे ही भूमिका या संघटनेची राहिलेली होती, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथं पाहायला असं भेटतं, सत्यशोधक चळवळ याच कालखंडामध्ये कार्यरत होती आणि सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून सत्यशोधकी विवाह पद्धती ही या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. ज्या सत्यशोधकी विवाह पद्धतीमध्ये कोणत्याही ब्राह्मण पुरोहिताला आमंत्रित न करता त्याच्या हातून धार्मिक विधीचा कार्यक्रम न करता विवाह लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होता. साहजिकच यामुळे झालं काय की त्यावेळेचे ब्राह्मण पुरोहितांचे जो रोजगार होता तो या ठिकाणी बुडाला आणि त्या लोकांनी फुल्यांच्या विरोधामध्ये कोर्टात केस दाखल केली आणि ही केस न्यायमूर्ती रानड्यांच्या समोर या ठिकाणी आली. तेव्हा न्यायमूर्ती रानड्यांनी सुधारणाची भूमिका घेणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या बाजूने निकाल द्यायचा होता, मात्र ते त्यांनी फुल्यांच्या बाजूने निकाल देण्याऐवजी ब्राह्मण पुरोहितांच्या बाजूने निकाल दिला आणि भूमिका मांडली की हिंदू धर्म व्यवस्थेतनं परंपरागत अधिकार हे ब्राह्मण पुरोहितांना दिलेले आहेत विवाह लावण्याचे, आणि त्यामुळे सत्यशोधकी विवाह हे हिंदू धर्म व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गैरकायदेशीर आहे. ही भूमिका न्यायमूर्ती रानड्यांनी इथे घेतल्याचं दिसतं. म्हणजेच काय, तुम्ही ज्या पद्धतीची भूमिका व्यक्त करतात त्या पद्धतीची तुमची कार्यक्षेत्र नाहीये, कार्य नाहीये, तुमच्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये विसंगती आहे, या प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. या प्रकारे इथं हा सर्वात महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. तर इथं म्हटलेलं आहे की समाजाच्या अनुयायांच्या कृतीत आणि वर्तनामध्ये काय आहे, विसंगती आहे असं म्हटले. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा काय आहे की या समाजानं ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं होतं. पहा काय म्हटले, या समाजानं ब्रिटिश सत्तेचं समर्थन या ठिकाणी केलं होतं, या प्रकारचा विचार या ठिकाणी आहे. आता बघा आपल्याला पाहायला भेटतं
की 1867ला हे संघटन स्थापन झालं. या संघटनेतून खूप सारे कार्यकर्ते निर्माण झालेले आहेत आणि त्यानंतर 1885ला मुंबईमध्ये राजकीय पक्ष स्थापन झाला, ज्याचं नाव होतं ऑल इंडिया काँग्रेस पार्टी. तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा स्थापना झाला आणि काँग्रेस पक्षाची जी स्थापना झाली तर त्या संघटनेमध्ये सुरुवातीचे जे लोक होते ते प्रार्थना समाजातूनच आले होते. उदाहरणार्थ न्यायमूर्ती रानडे असेल, उदाहरणार्थ दादाभाई नौरोजी असेल, उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो आगरकर या ठिकाणी असेल, उदाहरणार्थ वीरा शिंदे जे पुढे जाऊन कार्यकर्ते बनले, नामदार गोपाळकृष्ण गोखले जे आहेत ते, न्यायमूर्ती NG चंदावरकर आहे. असे सगळे लोक जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते बनले. मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते बनण्याच्या आधी ते प्रार्थना समाजाचे सदस्य राहिले. म्हणजे हा जो ग्रुप होता काँग्रेसमध्ये तो मवाळांचं प्रतिनिधित्व करत होता आणि मवाळांचं प्रतिनिधित्व करणारे लोक जे होते हे इंग्रजी सत्तेचं समर्थन करत होते. अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे प्रार्थना समाजानं ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाका या प्रकारची आक्रमक भूमिका न घेता ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं आणि त्यांनी अशी भूमिका मांडली की भारतामध्ये सुधारणा घडवून आणायच्या असतील तर ब्रिटिशांचं राज्य हे आवश्यक आहे. ब्रिटिशांचं राज्य असतानाच सुधारणा घडवल्या जाऊ शकतात. या प्रकारची भूमिका ही इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसतं. या प्रकारे दोन महत्वाची कारणे जर डिस्कस केली, समाजाच्या अनुयायांच्या कृतीत आणि वर्तनात विसंगती आहे आणि समाजानं ब्रिटिश सत्तेचं समर्थन केलं. या दोन कारणांमुळं हिंदू धर्मियांना आपल्या कार्यात प्रार्थना समाज या ठिकाणी सामावून घेऊ शकला नाही. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. समाजाचे नेते बुद्धिजीवी होते, विचारवंत होते, परंतु त्यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही. हा तिसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. समाजाचे नेते बुद्धिजीवी आहेत, विचारवंत आहेत, परंतु त्यांना सामान्य समाजाशी जवळीकता साधता आली नाही. सामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये ते या ठिकाणी सहभागी होऊ शकले नाही. ते प्रश्न काय आहेत ते समजावून घेऊ शकले नाही. यासाठीच आपल्याला पाहायला भेटतं की प्रार्थना समाज जरी या ठिकाणी एक महत्वाची भूमिका बजावणारे असलं तरी सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचण्यात या संघटनेला अपयश आलेलं आहे आणि मग काळाच्या ओघामध्ये हे संघटन, हा समाज लोप पावल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, या पद्धतीचा महत्वाचा मुद्दा प्रार्थना समाजाशी संबंधित मी तुम्हाला सांगितला. एक महत्वाची सूचना आहे, ही सूचना व्यवस्थित समजावून घ्या. लक्षात घ्या, इतिहास या विषयाची संयुक्त पूर्व परीक्षा गट ब गट क ची परीक्षा 2024ला जी होणार आहे त्या परीक्षेसाठी एक अत्यंत महत्वाची बॅच आपण आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशनवर या ठिकाणी सुरू करत आहोत. लक्षात घ्या, या ऍप्लिकेशनवर ही जी बॅच सुरू होईल ती बॅच 2 एप्रिल पासून सुरू होणार आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. तर 2 एप्रिल पासून ही बॅच सुरू होणार आहे, जी लाईव्ह बॅच असेल, जिचा टायमिंग हा रात्री किंवा सायंकाळी 8 वाजता या ठिकाणी राहील. तर लक्षात घ्या मित्रांनो, या बॅचमध्ये ऑलरेडी 100 ऍडमिशन आता या ठिकाणी कंप्लीट झालेले आहे. तर बॅच जशी अनाऊन्स केली 2 दिवसामध्ये 100 ऍडमिशनचा टप्पा पूर्ण झाला. आता इथून पुढच्या 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी इथून पुढे जे 100 विद्यार्थी प्रवेश घेतील त्या विद्यार्थी मित्रांना आता 399 रुपयामध्ये ही बॅच मिळेल. आधी 299ला होती, आता 399ला इथे या ठिकाणी बॅच मिळेल. फार जास्त फीज नाही ठेवली, 100 रुपये वाढवलेत. 399 रुपयाला आता इथून पुढच्या 100 विद्यार्थ्यांना प्रवेश या ठिकाणी मिळेल. जसजसे प्रवेश वाढतील तसतसे याची फीज या ठिकाणी वाढणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आत्ताच या बॅचला तुम्ही एनरोल करा. अत्यंत महत्वाची बॅच, कंबाईनचे पूर्व परीक्षेचे बॅच असेल. या बॅचच्या माध्यमातून 15 पैकी 15 मार्क इतिहास या विषयाचे मी तुम्हाला मिळवून देणार आहे, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, या पद्धतीचं आपलं हे सेशन थांबलं. हे लेक्चर्स कसं या ठिकाणी वाटलं त्याबद्दल जरूर तुम्ही या ठिकाणी मला मेसेज या ठिकाणी करा. इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी याची लिंक देखील दिलेली आहे ॲप्लिकेशनची, ती पण तुम्ही डाउनलोड या ठिकाणी करा. लेक्चरला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.